नमस्कार मासे प्रेमींनो, आज आम्ही ऑर्डर घेतल्या नव्हत्या कारण मार्केटमध्ये ताजे मासे उपलब्ध नव्हते. पण विचार केला वेळ आहेच तर काहीतरी नवीन एक्सप्लोर करून बघूयात. म्हणून आम्ही आज ठाण्याहून मीरा रोडच्या दिशेने निघालो नवीन मार्केट बघायला. सकाळी ट्रेनने ठाण्याहून मीरा रोडला पोहोचलो. तिथून पुढे कुठे जायचं कसं जायचं हे माहिती नव्हतं, म्हणून आम्ही ऑटोचा ऑप्शन निवडला आणि ऑटोने आम्ही भाईंदरकडे निघालो. मनात एकच विचार, आज काहीतरी वेगळं मिळेल का? पण अपेक्षेप्रमाणे आम्हाला तसं काही भेटलं नाही. आता ऑटोने आम्ही भाईंदर मार्केटला पोहोचलो. ताजे मासे तर इथे भेटले नाहीत, पण आम्ही ज्या व्हिडिओच्या रेफरन्सने इथे आलो होतो तसं काही दिसलं नाही. म्हणजेच ना ताजे मासे ना काही खास व्हरायटी, उलट दर इतके जास्त होते की ते बघूनच आम्हाला धक्का बसत होता. विचार केला की हे नवीन मार्केट आहे तर काहीतरी नवीन अनुभव मिळेल, पण हा अनुभव नक्कीच निराशाजनक ठरला आमचा. तरी सुद्धा आम्ही ते मासे बघूनच परतीच्या प्रवासाला निघालो. थोडा मूड ऑफ झाला होता, पण म्हणतात ना प्रत्येक प्रवासात काहीतरी नवीन चांगलं भेटतंच. तशाप्रमाणे मीरा रोड स्टेशनला आम्हाला एक छोटंसं नीट क्लीन हॉटेल दिसलं. आम्ही तिथे बसलो, डोसा ऑर्डर केला आणि खरं सांगते त्याची चव खूप छान होती. त्यावर आम्ही फिल्टर कॉफी घेतली आणि ताईला न सांगता मी हा एक छोटासा लपून व्हिडिओ काढला. तो इतका छान झाला की मला ह्या व्हिडिओमध्ये ॲड करावासा वाटला, म्हणून तो मी ॲड सुद्धा केला. आता सध्या वादळामुळे बोटी समुद्रात जात नाहीयेत, त्यामुळे बंदरावर ताजे मासे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. पण काही हरकत नाही, लवकरच हवामान स्थिर झालं की आपले कोळी बांधव बोटी चालू करतील आणि आपण पुन्हा भेटूयात ताज्या माशांसोबत मासो एक्सप्रेसमध्ये. पुढे आम्ही कोणतं मार्केट एक्सप्लोर करावं असं तुम्हाला वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या दैनंदिन अपडेट्ससाठी व्हॉट्सॲप आणि इन्स्टाला आम्हाला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.